कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसनं एका दुचाकी चालकाला चिरडलं। या अपघातात कागलमधील 75 वर्षांचे किशोर रामचंद्र कोतेकर यांचा जागीच मृत्यू झाला। पुणे बेंगळूर महामार्गावर कागल एसटी डेपोसमोर आज संध्याकाळी ही दुर्घटना घडली। कोल्हापूर ते जमखंडी ही कर्नाटक परिवहन महामंडळाची बस आज दुपारी 4:30 वाजता कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडली। कागल एसटी डेपोसमोरील सेवा रस्त्यावरून ही बस भरधाव वेगात महामार्गावर चालली होती। त्याचवेळी महामार्ग ओलांडणाऱ्या हिरो होंडा प्लेझर या दुचाकीला बसनं धडक दिली। या भीषण अपघातात कागलमधील 75 वर्षांचे किशोर रामचंद्र कोतेकर यांचा जागीच मृत्यू झाला। संध्याकाळी 5:15 वाजता झालेल्या या अपघातात बसनं सुमारे 100 फूट दुचाकीला फरफटत नेलं। त्यामुळे किशोर कोतेकर यांचं सुतारकामाचं साहित्य रस्त्यावर विखरून पडलं। किशोर कोतेकर गेली अनेक वर्ष सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते। अपघातानंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली। त्यामुळे काही काळ कोल्हापूरहून कागलच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली होती।